मांडा आणि टिटवाळा ह्याला जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून इथली जनता करत होती। मी सन्माननीय रेल्वे मंत्र्याकडे प्रयत्न केला आणि ह्याला मान्यता मिळाली। मान्यता मिळून काम पूर्णत्वास गेलं। त्याचं उद्घाटन 25 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालं आणि आज हा रेल्वे ब्रिज या जनतेच्यासाठी वापरात यायला लागला। या ब्रिजच्यासाठी केंद्र सरकारची 50% निधी आणि महापालिकेचा 50% निधी अशा दोघांच्या संयुक्त भागीदारीने हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे। निश्चितपणाने दोन्हीकडच्या जनतेला सुखकर प्रवास होण्यासाठी या ब्रिजचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि फाटक बंद झाल्यामुळे रेल्वेलाही वेळेची बचत झाल्यामुळे रेल्वे लेट होणार नाही आणि हा फायदा रेल्वेचा आहे। येणाऱ्या काळामध्ये असे सगळे फाटक बंद झाले तर कदाचित आपल्याला वेळ ही वाढवता येतील। अशा प्रकारचा फायदा या मांडा आणि टिटवाळ्याला जोडणाऱ्या रेल्वेवर ब्रिजच्यामुळे रेलवे प्रवाशांना झाला। जन जन की यही पुकार, फिर एक बार मोदी सरकार। मतदार बंधू भगिनीनो, राहू नका गाफील, आपले खासदार फक्त कपिल पाटील। तुमचे अमूल्य मत भिवंडी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी।